एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकच्या दिंडोरी, कळवण आणि सुरगाणा तालुक्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अचानक रात्रीच्या सुमारास बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे एकच पळापळ झाली। काही घरांच्या भिंतींना तडा गेलाय, तर घरातील भांडेही पडले, त्यामुळे एकच पळापळ झालेली आहे। या घटनेचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। पाहूयात। नाशिकच्या कळवण, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यामध्ये काल रात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र झटके झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि भूकंपाचा जो केंद्रबिंदू होता तो दिंडोरी तालुक्यातलं भवनवड गाव जे ते या ठिकाणी होतं। या संपूर्ण घटनेमुळे आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये भीतीचं असं वातावरण निर्माण झालंय। मी आता भूकंपाचं केंद्रबिंदू असलेल्या भवनवड गावामध्ये आहे। या ठिकाणचे सरपंच आणि काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहे। दादा, काय सांगशाल, का रात्री भूकंपाचा झटका बसला होता, काय एकंदरीत गावाची परिस्थिती? रात्री जो भूकंपाचा धक्का 10 वाजून 1 सेकंदाने जो धक्का बसला, त्यामुळे सगळे घरात असणारे सगळे लोक बाहेर पडले आणि सुरक्षित स्थळी येऊन उभे राहिले। आबाल वृद्ध यांना बाहेर काढण्याचा आम्ही तरुण मंडळाने सगळ्यांनी व्यवस्था केली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी मग घरात थांबू नका, कच्चे घर आहेत, कच्चे घरात थांबू नका अशा सगळ्यांना सूचना केल्या आम्ही। याबद्दल आम्हाला भनवड केंद्रबिंदू आहे असं प्रशासनाकडून काही एक संकेत मिळाला नाही। तो आम्हाला व्हॉट्सअपवर पाहायला मिळाला नाही, ह्या संपूर्ण धक्क्यामुळे इथं काहीतरी घराला तडे वगैरे गेले असं काय झाले? इथं तडे गेले 1-2 घरा, पण ते आता मागून लक्षात आलं, पण ते एवढी काही वित्तहानी झाली नाही किंवा जीवितहानी झाली नाही, सगळं व्यवस्थित आहे। ग्रामपंचायतीकडनं आपण नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी काही प्रयत्न करतो? जनजागृतीसाठी एवढंच काय, आम्ही सगळ्या तरुणांना गावाला सांगितलं, तुम्ही असं जर झालं तर तुम्ही आपल्या संरक्षणासाठी घराच्या बाहेर राहा, घरात थांबू नका, कच्च्या घरात राहू नका। तुम्ही आपले लहान बालक, दिव्यांग व्यक्ती यांना घराच्या बाहेर ठेवून आपला जीव सुरक्षित ठेवा, अशी मी त्यांना सूचना केली। एकंदरीत जर आपण पाहिलं तर भनवड गाव जे ते भूकंपाचं केंद्र म्हणून प्रशासनाने घोषित केले आणि प्रशासनाने वतीने या ठिकाणी आता उपाययोजना देखील करायला सुरुवात केली, जेणेकरून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरणार नाही अशी आणि त्यासाठी आता प्रयत्न होणं गरजेचं आहे। प्रशासन त्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी काहीशी मागणी जी त्या भनवड गावातील ग्रामस्थांच्या वतीने होताना दिसते। निलेश वाघ, NDTV मराठी, भनवड, दिंडोरी, नाशिक।